मराठी व्याकरण प्रश्न क्रमांक 1. खालीलपैकी क्रियापद कोणते आहे? पर्याय ए. गाणे, बी. धावणे, सी. फळ, डी. पाऊस. योग्य उत्तर आहे धावणे. प्रश्न क्रमांक 2. रामाने फळ खाल्ले या वाक्यात रामाने कोणता कारक आहे? पर्याय ए. कर्ता, बी. कर्म, सी. करण, डी. संप्रदान. योग्य उत्तर आहे करण कारक. प्रश्न क्रमांक 3. ती दाणे गाते या वाक्यात गाते हा कोणता शब्द प्रकार आहे? पर्याय ए. क्रियापद, बी. विशेषण, सी. अव्यय, डी. नाम. योग्य उत्तर आहे क्रियापद. प्रश्न क्रमांक 4. मोठा या शब्दाचा विलोम शब्द कोणता? पर्याय ए. लहान, बी. बारीक, सी. जुना, डी. जाड. योग्य उत्तर आहे लहान. प्रश्न क्रमांक 5. पक्षी उडतो या वाक्यात किती शब्द आहेत? पर्याय ए. 1, बी. 2, 3, सी. 3, डी. 4. योग्य उत्तर आहे 2. प्रश्न क्रमांक 6. सुरेखपणे हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे? पर्याय ए. क्रियाविशेषण, बी. नाम, सी. क्रियापद, डी. विशेषण. योग्य उत्तर आहे क्रियाविशेषण. प्रश्न क्रमांक 7. मुलगी वाचते या वाक्याचा काळ कोणता? पर्याय ए. भूतकाळ, बी. वर्तमान काळ, सी. भविष्यकाळ, डी. अपूर्ण काळ. योग्य उत्तर आहे वर्तमान काळ. प्रश्न क्रमांक 8. फुलांवर या शब्दातील विभक्ती कोणती? पर्याय ए. षष्ठी, बी. सप्तमी, सी. तृतीया, डी. चतुर्थी. योग्य उत्तर आहे सप्तमी विभक्ती. प्रश्न क्रमांक 9. अत्यंत या शब्दाचा शब्द प्रकार कोणता? पर्याय ए. नाम, बी. विशेषण, सी. अव्यय, डी. सर्वनाम. योग्य उत्तर आहे अव्यय. प्रश्न क्रमांक 10. आम्ही या सर्वनामाचा प्रकार कोणता? पर्याय ए. प्रथम पुरुष, बी. द्वितीय पुरुष, सी. तृतीय पुरुष, डी. सामान्य नाम. योग्य उत्तर आहे प्रथम पुरुष सर्वनाम. प्रश्न क्रमांक 11. गोड, सुंदर, चांगला हे कोणत्या शब्द प्रकारात मोडतात? योग्य उत्तर आहे विशेषण. प्रश्न क्रमांक 12. कधी, कुठे, कसे हे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत? योग्य उत्तर आहे अव्यय. प्रश्न क्रमांक 13. लवकर हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? योग्य उत्तर आहे क्रियाविशेषण. प्रश्न क्रमांक 14. कावळा काळा आहे या वाक्यात काळा कोणता शब्द प्रकार आहे? योग्य उत्तर आहे विशेषण. प्रश्न क्रमांक 15. तिने दार बंद केले या वाक्यात दार कोणत्या लिंगात आहे? योग्य उत्तर आहे पुल्लिंग.